महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा मनपा कर्मचाऱ्यांच्या उपोषणास पाठिंबा. पक्षाचे अध्यक्ष राज ठाकरे लक्ष घालणार आणि मुख्यमंत्र्यांशी बोलणार. गजेंद्र राशीनकर. 7वा वेतन आयोग लागू होण्यासाठी मनपा कर्मचाऱ्यांनी गेल्या 9 दिवसांपासून केलेल्या उपोषणाला महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने पाठिंबा दिला असून हा प्रश्न लवकरात लवकर मार्गी लागावा यासाठी पक्षाचे अध्यक्ष राज ठाकरे हे लक्ष घालणार आणि मुख्यमंत्र्यांशी बोलणार असल्याची माहिती शहराध्यक्ष गजेंद्र राशीनकर यांनी दिली. यावेळी जिल्हाध्यक्ष सचिन डफळ, विनोद काकडे, दीपक दांगट, महेश चव्हाण, तुषार हिरवे, संकेत चव्हाण आदी उपस्थित होते. आज नगर शहरात महानगरपालिकेच्या सर्व कर्मचाऱ्यांचं जे उपोषणाचा आज 9वा दिवस चालू आहे. या महानगरपालिकेच्या कर्मचाऱ्यांना 7वा वेतन आयोग लागू व्हावा म्हणून या ठिकाणी कर्मचारी तसेच पेन्शनर लोक हे 9 दिवस झाले उपोषणात बसलेले आहेत. परंतु यांच्या उपोषणाची कुठल्याही प्रकारची दखल प्रशासनाने अद्यापपर्यंत घेतलेली नाहीये. माननीय मुख्यमंत्री साहेबांना आम्ही आपल्या माध्यमातून विनंती करतो की 9 दिवस जर हे कामगार कर्मचारी हे जर उपोषणाला बसत असतील आणि त्यांना 9 दिवस उपोषणाला बसून सुद्धा न्याय मिळत नसेल तर ही अत्यंत खेदाची बाब आहे. तर आम्ही माननीय मुख्यमंत्री साहेबांना विनंती करतो की त्यांच्याकडे जी फाईल प्रलंबित आहे महानगरपालिकेच्या 7व्या वेतन आयोग लागूची, तर तो 7वा वेतन आयोग लागू करावा. त्या प्रलंबित फाईलवर आपली सही व्हावी जेणेकरून 9 दिवस झाले हे जे आमचे बांधव उपोषणाला बसलेले आहेत तर त्यांचं उपोषण हे सुटल. त्यांचे आज आरोग्याचे प्रश्न तयार झालेले आहेत. कितीतरी जणांच्या शुगर लेवल कमी झाल्या आहेत, काही त्यांचे बीपी हाय झालेले आहेत. तर त्यांच्या जीविताशी खेळ होऊ नये, कारण ते कर्मचारी सुद्धा आम्हाला तितकेच महत्वाचे आहेत. कारण नगर शहरात या पालिकेचं जे काही कामकाज चालतं हे कर्मचारी आणि या पदाधिकाऱ्यांच्या मार्फतच चालतंय. तर आमची विनंती आहे की सर्व महानगरपालिकांना जे 7वा वेतन आयोग लागू झालेला आहे तर आमच्या या नगरच्या महानगरपालिकेला सुद्धा सापत्नपणाची वागणूक न देता या आमच्या महानगरपालिकेच्या सर्व कर्मचाऱ्यांना 7वा वेतन आयोग लागू करण्यात यावा. या संदर्भात उद्या आमचे नेते माननीय अमित साहेब ठाकरे हे नगरला येत असून आम्ही हा विषय त्यांच्याही कानावर घालून या विषयासंदर्भात त्यांच्याशी चर्चा करणार आहोत. तसेच माननीय राजसाहेब ठाकरे यांच्याही कानावर हा विषय घालून त्यांच्याही राजसाहेबांशी या विषयावर चर्चा करून माननीय राजसाहेबांना आम्ही विनंती करणार आहोत की आपण मुख्यमंत्री आणि राज्य सरकारला या संदर्भात चर्चा करून या 7व्या वेतन आयोग लागू करण्यासाठी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने शब्द टाकावा व प्रयत्न करावे. आणि आजपर्यंतचा सर्वांना अनुभव आहे की ज्या विषयात माननीय राजसाहेब ठाकरेंनी शब्द टाकला किंवा लक्ष घातलं तो प्रश्न सुटतो. म्हणून मी आमच्या सर्व महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने शब्द देतो की या प्रश्नात महाराष्ट्र नवनिर्माण सेना या सर्व कर्मचाऱ्यांच्या पाठीशी ठामपणे उभे आहे. वेळ प्रसंगी आम्ही या कर्मचाऱ्यांच्या या प्रश्नासाठी जर लवकर सोडवणूक नाही झाली तर महाराष्ट्र नवनिर्माण सेना तीव्र स्वरूपाचं आंदोलन छेडेल. कारण आम्हाला मान्य राजसाहेबांची शिकवण आहे की पहिले हात जोडून, तर आता यांनी हात जोडून म्हणजे आता 9 दिवस झाले उपोषण करून सुद्धा जर प्रश्न मार्ग लागत नसेल तर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या पद्धतीने आम्हाला हात सोडून उग्र स्वरूपाचे आंदोलन छेडावं लागेल. आणि एकदा जर आम्ही ते आंदोलन केलं तर मग यांना 7वा वेतन आयोग लागूच करावा लागेल. म्हणून आमची प्रशासनाला विनंती आहे की आम्हाला काही हात सोडायला लावू नका. आम्ही अजून हात जोडूनच तुम्हाला विनंती करतोय तर आमच्या विनंतीला मान द्या आणि या कर्मचाऱ्यांचा प्रश्न मार्गी लावा. जय हिंद. प्रतिनिधी स्वामी गोसावी, न्यूज 24 घडामोडी, अहमदनगर.